नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 15 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला नसाल तर तुम्ही ते देखील पाहून घ्या। त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो आपला ऑफिशियली यूट्यूबचा डॅशबोर्ड आहे महा एक्झाम पॉईंटचा, त्यावर देखील तुम्ही जाऊन DMRचे जे काही पण आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत, ज्यामध्ये पदनिहाय आपण संपूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत, ज्यात फार्मासिस्ट आहे, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, MSW, लायब्ररियन या सर्व पोस्टसाठीचे आपण व्हिडिओ जे आहे सविस्तरपणे बनवून ठेवलेले आहे। जर तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल त्या व्हिडिओ संदर्भात तुम्ही जाऊन त्या ठिकाणी माहिती मिळवू शकता व त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली सर्व पदांसाठी कॉमन असणारा जो आपला नॉन टेक्निकलचा टॉपिक आहे, ज्यामध्ये तुम्हाला GK, मॅथ, रिजनिंग असे क्वेश्चन्स असतात, त्यावर आधारित आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे की तुमच्या सर्व पदांसाठी तुम्ही फार्मसीसाठी अप्लाय केला असेल, लॅब टेक्निशियनसाठी अप्लाय केला असेल, लॅब असिस्टंट अप्लाय केला असेल, कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल तरी तुम्हाला हे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये 100% मित्रांनो विचारले जाऊ शकतात। कारण का हे परिपूर्ण TCSच्या पॅटर्नला अनालिसिस करून आहेत आणि जेवढे काही आतापर्यंत TCSचे आपले व्हिडिओज आहेत ते आपण या संपूर्ण व्हिडिओच्या अनुसरून आपण हा क्वेश्चन तुम्हाला असंच देत आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो पाहू आपल्या आजच्या या भाग 15 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, तर ई किसान उपज निधी कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर ई किसान उपज निधी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय याद्वारे जे थोडक्यामध्ये ही जी थोडक्यात निधी आहे ई किसान उपज निधी जी की सुरू केलेली आहे या मंत्रालयाने। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला दुसरा असा आहे, ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की फुटबॉल। तर ड्युरंड कप जे आहे हे फुटबॉल खेळाशी संबंधित असल्यामुळे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे, ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? तर ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना करणारे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की केरळ। तर केरळ या राज्याने जे आहे थोडक्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना केलेली आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। आणि हे एक IMP प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवून घ्या, तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला देखील जाऊ शकतो। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 14 असा आहे, इंद्र हा नौदल सराव युद्ध कोणत्या 2 देशामध्ये होतो किंवा झाला? तर हा जो आहे इंद्र हा नौदल सराव, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की भारत आणि रशिया या 2 देशामध्ये ज्या थोडक्यामध्ये जे की नौदल सराव आहे हा इंद्र, हे लक्षात ठेवून घ्या। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर मित्रांनो जे काही रिसेंटली इम्पॉर्टंट ऑपरेशन्स आहेत जे की भारत सरकारद्वारे करण्यात आलेले, त्याची आपण एक स्पेशली PDF तुम्हाला ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण काही ऑपरेशनची माहिती त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेली आहे, जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे, जसं की लाईक सिंदूर वगैरे ऑपरेशन्स हे झालेले आहेत ना रिसेंटली, त्याची आपण माहिती जे की तुम्हाला करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून परीक्षेमध्ये एखादा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। त्यामुळे ते PDFs नक्की पाहून घ्या आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यातून तुम्ही जॉईन करून घ्या। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 5वा असा आहे, तर तुरटी डॅश वापरतात? तर तुरटी जी आहे डॅशसाठी वापरतात? तर तुरटी जी आहे थोडक्यामध्ये रक्तप्रवाह थांबवण्यासाठी वापरतात। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल, ऑप्शन बी हे होईल। त्यानंतरचा 6वा प्रश्न आपला असा आहे, आधुनिक जैवतंत्रज्ञान डॅश पातळीवर कार्य करते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की रेणू। तर रेणू या पातळीवर कार्य करते, जे की आधुनिक जैवतंत्रज्ञान। त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे, नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असतं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की 50 ते 60 एवढे जे आहे डेसिबल असतं नेहमीच्या संभाषण तीव्रतेचं। ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरला मेसेज करून मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम
मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023 चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुकची देखील अजिबात गरज पडणारी नसेल। जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMRची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल। सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे। तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल। जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल, ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल। तर ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप स्लॅशची लिंक दिली आहे, सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल। तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा। जर मित्रांनो DMR पदभरती 2025 ची परीक्षा तुम्हाला प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल तर मित्रांनो तुम्ही लगेच आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल मिळवून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आपण पदनिहाय संपूर्णांचे तांत्रिकी व अतांत्रिकी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे, जे की तुम्हाला कोणत्याही क्लासेसमध्ये किंवा कुठेही तुम्हाला मिळणार नसेल। जर तुम्ही आपला स्टडी मटेरियलचा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स घेण्याची गरज पडणार नाही किंवा कोणतेही तुम्हाला कोर्सेस घेण्याची गरज पडणार नाही, ज्यामध्ये फक्त तुम्हाला नाउन टेक्निकलसाठी 1500 ते 2000 भरावे लागत असतील। तर मित्रांनो आपण एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये जे की तुम्ही आता पाहिलेले आहे त्यामध्ये तुम्हाला आपण टेक्निकल आणि नाउन टेक्निकल, तांत्रिकी व अतांत्रिकी दोन्ही पण तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, जे की परिपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याची गॅरंटी देत आहे। त्यामुळे जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही अभ्यासक्रम हा उपलब्ध करून दिला जाणारा असेल। तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायच्या दृष्टिकोनातून मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करून संपूर्ण काही मिळवून घ्या। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे जो की आपला 8वा प्रश्न, कवक पेशीच्या कवचामध्ये कोणते ऊती आढळतात? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की कायटिन हे जे आहे ऊती आढळतात। त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा, खालीलपैकी कोणाची उपउत्पादन म्हणून विटॅमिन B12 चे उत्पादन केले जाऊ शकते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की त्याला आपण स्ट्रेप्टोमायसिन असं जे आहे ते म्हणतो, ह्याचं जे आहे B12 चे उत्पादन केले जाऊ शकते उपउत्पादन विटॅमिन म्हणून। त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा असा आहे, रोहित पेशी नावाच्या डॅशमध्ये निर्माण होतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की अस्थिमज्जामध्ये थोडक्यामध्ये हे निर्माण होतात। ऑप्शन डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर मित्रांनो आपल्याकडे जे आहे फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट, एक्सरे टेक्निशियन्स, त्यानंतर जे डायटिशियन्स अशा सर्व पदांसाठीच आपल्याकडे टेक्निकल उपलब्ध आहे, ज्यामध्ये ACG, लायब्ररियन, जे काही असिस्टंट लायब्ररियनचे पोस्ट आहेत, अशा सर्व पदांचं तुम्हाला आपल्याकडे टेक्निकलमध्ये MCQ क्वेश्चन्स बँक उपलब्ध आहे, जे की परिपूर्ण तुमचा अभ्यासक्रम हा कव्हर करून देणार आहे TCS पॅटर्ननुसार, जे की तुम्हाला कुठेही मिळत नाही आहे, त्यामुळे आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायच्या दृष्टिकोनातून मिळवायचं असेल त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। त्यानंतर प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही? तर नाही असं म्हटलेलं आहे या ठिकाणी। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की हिवतापचं नाही। त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, जैववायूमध्ये 60% प्रमाण डॅश वायूचे असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की मिथेनचं प्रमाण असते 60%। त्यानंतरचा 13वा प्रश्न आपला, पेशीमधील डॅशला पेशीचे ऊर्जा केंद्रक म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की तंतुकणिकाला जे आहे ते म्हणतात। त्यानंतरचा 14वा प्रश्न, कोणते निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूची स्थिरीकरण करते व भातशेतीची सुपीकता वाढवते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की नॉस्टॉक हे जे आहे जे करते। त्यानंतरचा आपला 15वा प्रश्न, शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की वसतिगृह। त्यानंतरचा हा प्रश्न आपला 16वा, अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन डॅश यांनी सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की पंडिता रमाबाई यांनी सुरू केली। त्यानंतरचा 17वा प्रश्न आपला, पहिली बौद्ध धर्म परिषद कोठे भरली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की राजगृह या ठिकाणी भरली। त्यानंतरचा 18वा प्रश्न, सारीपुत्र प्रकरण या नाटकाचा लेखक कोण आहेत? तर लेखक संदर्भात देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की अश्वघोष।
त्यानंतरचा 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्र आदित्य ही पदवी घेतली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की कुमारगुप्त यांनी घेतली. त्यानंतरचा 20वा प्रश्न, 4 वेदांपैकी कोणता वेद प्रामुख्याने गद्य स्वरूपात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की युजुर्वेद हा आहे. त्यानंतरचा 21वा प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन जे की गौरविले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की भारतरत्न. त्यानंतरचा 22वा प्रश्न, अलंकार मीमांस नावाचा लेख कोणीही लिहिला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की गोपाळ गणेश आगरकर यांनी जे थोडक्यामध्ये लिहिलं आहे. त्यानंतरचा 23वा प्रश्न, ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असं कोणी म्हटले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की गोपाळ गणेश आगरकर यांनी जे आहे थोडक्यात म्हटलेलं आहे. त्यानंतरचा 24वा प्रश्न, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता? तर सत्याग्रहात सहभाग होता म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये पार्वती सत्याग्रह, वाई गणपती मंदिर सत्याग्रह आणि वायकोम मंदिर सत्याग्रह या सर्वांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यानंतरचा 25वा प्रश्न, राज्य प्रशासकीय लवादीच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, जे की राष्ट्रपती हे जे आहे थोडक्यामध्ये या अध्यक्षांची नेमणूक करतात. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन होते, जे की आपण भाग 15 मध्ये पाहिलेले आहेत, जे की सर्व पदांसाठी उपयुक्त जे की जीएसचे क्वेश्चन्स. तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ लेक्चर सिरीज रेग्युलरली पाहायचं असेल तर तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांना कोणाला आहे TCS पॅटर्ननुसार संपूर्ण काही DMR पदभरती 2025चा अभ्यासक्रम हवा असेल प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासाठी, तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक जी आपण ऑफिशियली उपलब्ध करून दिलेली आहे. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.